या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। हर्षवर्धनजींबद्दल अनेक जणांनी त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल कौतुक केलं। निर्मलाताई थोड्याशा माझ्यावर नाराज होतील हे भाषण ऐकल्यावर, पण त्यांनी जी माफी मागून सांगते की त्या दोघांचं लग्न हे अरेंज मॅरेज नव्हतं, ते लव्ह मॅरेज होतं। आणि म्हणजे लव्ह म्हणजे आजकालवालं नाही, व्हॉट्सॲपवालं नाही। ते कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरला त्यांच्या मावशीकडे गेले आणि त्यांना एक अतिशय सुंदर मुलगी दिसली। आता ही मुलगी कोण, आता हे सांगायला नको मी। आणि त्याच्यानंतर ते जुळून आलं सगळं। जगाला वाटलं ते अरेंज मॅरेज आहे, कारण का दोघांचेही वडील आमदार, पण ते तसं नाही। सच बात अभी मैं बता रही हूँ, ये अरेंज मॅरेज नहीं है, ये लव मॅरेज है, पुराना चक्कर आहे। पण खूप अतिशय सुसंस्कृतपणे त्यांनीही त्यांना साथ दिली। तुम्ही विचार करा, हे पण पुण्यात शिकले, लॉ स्टुडंट झाले। आजकाल मुलं गावाकडे परत येत नाही, साधारणपणे शहराकडे जातात। पण हर्षवर्धनजींनी आपल्या काळ्या मातीशी इमान आणि नातं कधीच तोडलं नाही। जरी बाहेर शिकलेले असले तरी पुन्हा गावाकडे परत आले आणि उभं आयुष्य। जी मुलगी कोल्हापूरला एवढ्या उच्च घरात शिकली, तिला विचारलं मागणी घालताना की बाई, प्रेम माझं तुझ्यावर आहे, तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर माझ्या गावाला जावं लागेल, मी काय शहरात बरात राहणार नाही। निर्मलाताई, तुमचं खरंच कौतुक करते की एक शहरात राहिलेली मुलगी एका छोट्या गावात येऊन आनंदी राहून संसार केला, ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे। माझी त्यांना विनंती राहणार आहे की खूप वर्ष तुम्ही ही संस्था अतिशय उत्तम पद्धतीने चालवली। आमच्याही काळात रयत शिक्षण संस्थेचा गिरीश भाऊंनी, अनिल बाबूंनी उल्लेख केला। शेवटी संस्था ह्या तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने चालवल्या, पण शेवटी संस्थेमध्ये चांगले बदल आणले पाहिजेत, नवीन पिढी आली पाहिजे। आणि नवीन पिढी तुमच्या हाताखाली जर ट्रेन झाली तर त्यांना तुमची मूल्य, संस्थेची मूल्य ही त्यांच्यावर तुमच्या हातून हे संस्कार झाले तर पुढचे 50 नाही 100 वर्ष या संस्था चालतील। आता रयत शिक्षण संस्थेमध्ये नवीन पिढी येऊ लागली, तसंच ह्याही संस्थेमध्ये मेरिट बघा तुम्ही। माझा काही म्हणणं नाही की बिना मेरिटनी तुम्ही घ्यावं, आणि मेरिटमध्ये पुरुष घ्या, पण त्याच्यावर व्यासपीठावर अनेक कर्तृत्ववान महिलाही मला दिसत आहेत। त्यांना संधी दिली तर मला आनंद होईल। समझने वाले को इशारा काफ़ी है। आता ते मी काय बोलते ते लेकी लागे सुने लागे असं काय म्हणतात ना, आता माझा प्रयत्न चाललेला आहे, तर त्यांनी ह्याचा जरूर विचार करावा। कारण खरंच माझं नेहमी म्हणणं असतं की एक ट्रान्झिशन पिरियड असतो। अनिल बाबूंनी रिटायरमेंटचा गमतीचा विषय काढला। मला आश्चर्य वाटलं की अनिल बाबू कसं काय रिटायरमेंटचा, सलील आणि मी किती वर्ष रिटायरमेंटचा विषय घरात काढला तर आम्हाला दोघांना काय जोडे बसतात हे आम्हाला दोघांना माहिती आहे। त्याच्यामुळे रिटायरमेंट ह्या व्यासपीठावरचा पहिली रो ही काही रिटायर होत नाही, तो प्रॉब्लेम आमच्या घरात पण आहे। आम्ही जर घरात सांगायला गेलो की मला असं वाटतं आता तुमचं वय झालं, ते म्हणतात तुझं वय झालं असेल तुझं तू बघ, माझं बघायला मी खंबीर आहे। त्याच्यामुळे अजून 10-20 वर्ष ही गँग काही रिटायर होत नाही। आणि हे खरंच मी नेहमी विचार करते, आमची पिढी आहे ही कधीतरी म्हणते अरे उन्हाळा झाला, पित्त झालं, डोकं दुखतं आहे। ह्या उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, ह्या पिढीला त्यांच्या आईवडिलांनी काय, या मातीनी काय खायला घातलं, ही पिढीचं वयच जात नाही। म्हणजे गोदरेज की थोडी जवानी होगी शायद, कारण का माझी तर गोदरेजची आहे, मी कबूल करते आता। पण ह्यांच्यामधला उत्साह, त्यांच्यामधली ताकद आणि जे बदल होतात ते आत्मसात करायचं एक वेगळा स्वभाव लागतो। की हर्षवर्धन भाऊ, तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला सगळ्यांचं मोलाचं ठरणार आहे। पुढच्या काळामध्ये कसं काय जायचं, ह्या भागाच्या लोकप्रतिनिधींनी, शिक्षण संस्थांनी पुढे कसं जायचं, ह्याच्यामध्ये तुमचं मार्गदर्शन। अमरदादा म्हणाले की त्यांना आमदारकी द्यावी, आता त्यांनी आमदारकी, खासदारकी काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही आणि अमर बाबू मिळून ठरवा बाबा। आम्हाला ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, कुठून काय लढणार हे तुम्ही तुमचं ठरवून घ्या। पण हा चेष्टेचा भाग झाला, पण या संपूर्ण भागाने जो विश्वास
लोकसभेला आमच्या सगळ्यांवर टाकला. ह्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि हर्षवर्धन दादांकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला. आमचे ते मार्गदर्शक आहे. शिक्षणामध्येही मोठे बदल केंद्र सरकार आज करतं आहे. त्या धोरणांमध्ये नवीन जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्याच्यातही सगळ्या संस्था चालवणं हे अडचणीचं होत चाललं. कारण का आपण सगळ्या संस्था चौकटीत चालवतो आणि पारदर्शकपणे चालवतो. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही संस्था तुम्ही फार उत्तम पद्धतीने टिकवली, मोठी केली. पण हे काम पुढे नेण्यासाठी एक नवीन यंग टीम ही तुमच्या हाताखाली तयार व्हावी. म्हणजे तुमचे सगळे जे संस्कार आहेत त्या पुढच्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही ही टीम तयार करून ही संस्था पुढे 100 वर्ष कशी चालेल याचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला नक्कीच करत राहाल. एक अतिशय चांगल्या घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहोत. आपण आम्हाला सगळ्यांनाच आमंत्रित केलं, आमचं सगळ्यांचं प्रेमाने स्वागत केलं. याबद्दल मनपूर्वक आभार मानते. आणि हर्षवर्धन दादांना म्हणते एवढंच की तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. तुमचा आशीर्वाद हा आमच्याबरोबर अनेक दशकं असाच पुढे राहावा एवढीच देवाचरणी, पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करते.